चपातीच्या कणकेपासून मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवतो। एक मोठा गोळा कणकेचा घेतला, पीठ लावून जाडसर लाटून घ्यायचा। आता एक चीज स्लाइस ठेवलं, व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने घडी करून घ्यायची आणि त्याचं टोक चांगलं बंद करायचं, म्हणजे आतमधलं चीज हे बाहेर येणार नाही। हे बघा, अशा प्रकारे मी इथे हा गोळा तयार करून घेतला। आता पुन्हा सुक्क पीठ लावून जाडसर पराठा लाटून घ्यायचा आहे। हलक्या हातानेच पराठा लाटून घ्या, खूप जास्त त्याला जोर द्यायचा नाहीये। पराठा इथे लाटून झालाय। आता फोर्कच्या मदतीने त्याला छिद्रे करून घ्यायचेत। तवा गरम करून मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी पराठा चांगला भाजून घेतला। 1 चमचाभर पिझ्झा सॉस घालायचा, भरपूर सारं चीज घालायचं। तुम्ही इथे मॉजरेला चीज सुद्धा वापरू शकतात। आवडीनुसार भाज्या घाला, चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो घातलं। आता 1 चमचाभर तूप किंवा बटर तव्याला लावून झाकण ठेवून पिझ्झा बेक करून घ्यायचा। मस्त घरच्या घरी असा आपला चपातीचा पिझ्झा बनवून तयार झालाय। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।